बारामतीत शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पवार कुटुंब एकत्र आलं होतं। कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांनी चर्चा सुद्धा केली। रोहित पवार आणि अजित पवार हे सुद्धा एकाच गाडीतून जाताना दिसले। सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार सुद्धा तिथं होते। त्यामुळे ठाकरे बंधूंनंतर पवार कुटुंबाचंही मनोमिलन होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय। आपण पाहूयात। ठाकरेंपाठोपाठ आता पवारांच्याही मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे। निमित्त ठरलंय ते बारामतीमधल्या कार्यक्रमाचं। शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स या इमारतीचं अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार असे सर्वच पवार कुटुंबीय एकत्र दिसले। गौतम अदानी बारामतीत दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांचं स्वागत केलं। यानंतर आमदार रोहित पवारांनी अदानींच्या गाडीचं सारथ्य केलं। राजकीय पटलावर नेहमीच एकमेकांवर टीका करणारे काका पुतणे यावेळी एकाच गाडीतही दिसले। यावेळी अजित पवारही रोहित पवारांसोबत पुढच्या सीटवर बसले होते। कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अदानींचं स्वागत केलं। कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार आणि शरद पवारही एकमेकांबरोबर गप्पा मारताना दिसले। खरं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांची खुर्ची होती। मात्र जेव्हा गौतम अदानी भाषणासाठी उभे राहिले तेव्हा अजित पवार अदानींच्या खुर्चीवर जाऊन बसले। तेव्हा शरद पवार आणि अजित पवारांमध्ये काही क्षण चर्चा झाली। बारामतीतल्या कार्यक्रमात काही हलके फुलके क्षणही पाहायला मिळाले। अजित पवारांच्या भाषणादरम्यान एकच हशा पिकला, कारण अजित पवारांनी बारामतीच्या 2 खासदार असा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा उल्लेख केला। पाठोपाठ आमदार रोहित पवार असंही अजित पवार आपल्या खास शैलीत म्हणाले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला। आदरणीय पवार साहेब, आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या उद्घाटनाच्या करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी, सौभाग्यवती प्रीतीजी अदानी, दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार। कृत्रिम बुद्धिमत्तेचं असं झालंय, पण ऍट द सेम टाइम कृत्रिम बुद्धिमत्ता ही अतिशय महत्वाची आहे। पण कृत्रिम बुद्धिमत्ता असली तरी ती आर्टिफिशियलच आहे। ती कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। तज्ञ आपण आयुष्यात बदल हे सगळ्यांना, त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना बदलावंच लागतं। टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य याच्यात खूप एक वेगळी कलाटणी लागली। मला शिक्षक अनेक वेळा विचारतात कि आमच्या नौकरीचं काय होणार। गौतम भाई, अभी लोगों को लगता है, टीचर को लगता है अभी मेरी नौकरी का क्या होगा। लेकिन मैं उनको आश्वासित करती हूँ कि टीचर की जगह कंप्यूटर कभी नहीं ले जा सकता। कंप्यूटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत। जी एखादं कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत। तेव्हा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी चॅट जीपीटीने सांगितलं तर तो इमोशनल क्वेश्चन जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काही चॅट जीपीटीने अजून तरी काढलेला नाहीये। काका पुतणे एकत्र येण्याचा हा याच महिन्यातला दुसरा प्रसंग आहे। 10 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार दिल्लीत गेले होते। तेव्हा झालेल्या स्नेहभोजनाला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गट महायुतीसोबत लढत नाहीये, तर महाविकास आघाडीत ठाकरे बंधूंची युती झाली आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींना निवडणुकीत साथीदार मिळालेला नाही। अशातच दोन्ही पवारांनी 2 गटांच्या आघाडीची चाचपणी करून पाहिली। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या। मात्र या भेटींनंतरही आघाडीबाबत अंतिम तोडगा निघाला नाही। पुण्यात अजित पवार गटानं फक्त 35 जागांचा प्रस्ताव दिला। त्यामुळे शरद पवार गटानं पुन्हा काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आहेत। तरीही पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जातंय।
अजित पवार आणि अमोल कोल्हे यांनीही एकत्र चर्चा केली, मात्र आघाडीबाबत अंतिम निर्णयाची घोषणा झालेली नाही. आज सर्वच पवार कुटुंब एकाच कार्यक्रमात भेटले. त्यानंतर गोविंद बागेतही सर्वजण एकाच छताखाली वावरले. त्यामुळे आजच्या भेटीतून दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची चर्चाही मार्गी लागते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. राहुल कुलकर्णीसह देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.